नमस्कार मंडळी. आज शुक्रवार. शुक्रवार म्हणजे अमृता फिल्मच्या 1on1 मध्ये गप्पा मारण्याचा दिवस. आणि आज गप्पा मारण्यासाठी कोण आले माहितीये का? त्याची कोणालाही ओळख करून द्यायची गरज नाही. त्याची ओळख म्हणजे एकच गाणं. त्या गाण्याचे शब्द आल्यावर तुम्ही लगेच ओळखाल की कोण आहे म्हणून. मोहब्बते लुटाऊंगा. जसं असं काहीतरी. दुधामध्ये असं काहीतरी आहे. जसं दुधामध्ये लोणी तर ते लागतं लोणी. तर आता हे जसं लावायचो अजूनही माझ्यासमोर तो पिक्चर आहे पूर्ण आमचा राजा शिवाजी मध्ये किंग जॉर्ज मध्ये मी होतो IAS दादरचा. कधीही तुमचा वेळ आणि कधीही तुमचं ऑडियन्स बदलत असतं. हे बरोबर. कधीही त्यांचं ओपिनियन म्हणजे एक काय म्हणतो पिंच ऑफ सॉल्ट सारखं घेतलं पाहिजे. त्यामुळे तो जो प्रतिसाद होता म्हणजे माझ्या ऍक्टर्स बद्दल पण नसेल पण सिंगर्स कम्युनिटीची स्वतःचीच ना एक सर्व्हायवल फाईट खूप मोठी आहे. म्हणजे ग्रुपिझम आहे का तिथे? ग्रुपिझम पेक्षा मी म्हणेन की ग्रुपिझम तर आहेच पण ग्रुपिझम हा वर्ड खूप चुकीचा वाटतो मला. एक कम्फर्ट झोन म्हणूया आपण. कारण आता मला जर 4 लोकांबरोबर काम करायची माझी जर कारण इथे काही काही आपली गणित नाहीये, हा. नंबर्स नाहीये. ही एक अशी फील्ड आहे जिथे नंबर्स काम नाही करत. इथे मी एखादा टेक आहे हा मला चांगला वाटतो तुम्हाला मे बी नाही चांगला वाटणार. हा परसेप्शन गेम जास्त मोठा आहे. त्यामुळे सुरांचं पण तसंच आहे. मी लावलेली तान मे बी एखाद्याला आवडेल दुसऱ्याला मे बी नाही आवडणार. माझं गाणं मे बी तुम्हाला आवडेल एखाद्याला मे बी नाही आवडेल. कळलं ना कोण आलंय? वेलकम अभिजित. धन्यवाद. कसा आहे साजा? मस्त मी मस्त मस्त. कसं चाललंय सर्व? चाललंय. आज मी तुझ्याशी भरपूर गप्पा मारणार हो. आहे. तुझ्या करिअर विषयी, तुझ्या गाण्यांच्या विषयी. आणि तू त्यावेळेला मोहब्बते लुटाऊंगा म्हणून सगळ्यांची हृदय काबीज केली होतीस. हो. विशेषतः तरुणी तर इतक्या तुझ्या मागे होत्या. हो. मी तुला सांगते, माझा मुलगा तुझ्या बरोबरीचाच असेल. त्याच्या सगळ्या मैत्रिणी मित्र वेडे झाले होते अक्षरशः त्या गाण्याने. हो. इंडियातल्या सगळ्यांना वेड लावलं होतं. हो. आणि तुझी ओळख म्हणजे ते गाणं, ती आठवण. बरोबर. मी म्हणते तू ग्रेट सिंगर म्हणून खूप नाव कमावशील. हो. किंवा आतापर्यंत अनेक मोठमोठे सिंगर झालेत, परंतु इंडियन आयडॉल हा किताब मात्र फक्त तुझ्याकडे आहे. हो. आणि हे अढळ स्थान तू मिळवलेलं आहेस. तर मला त्याची सर्व कहाणी ऐकायची आहे. आणि माझ्या सगळ्या दर्शकांना सुद्धा, बऱ्याच जणांना सर्व माहिती आहे परंतु पुन्हा नव्याने नीट कळेल असं मला वाटतं. तर मला पहिल्यापासून आपण अगदी सुरुवात करूया. तू या क्षेत्रात आला कसा? मी ऍक्च्युली माझे काका आहेत जे स्वतः पण स्टेज आर्टिस्ट आहेत. आजही ते परफॉर्म करतात. फाल्गुनी पाठक त्यांच्या बँड मध्ये परफॉर्म नाव करतात. काय त्यांचं काकांचं? संजय सावंत. संजय सावंत. तर ते शोज करायचे. मी ज्या वेळेला खूप लहान होतो आम्ही त्यावेळेला माहीमलाच राहायचो पण दुसरीकडे राहायचो. आणि त्यांच्याबरोबर अगदी मी 5-6 वर्षाचा असल्यापासून त्यांच्याबरोबर शोजला जायचो. तर त्यांच्याबरोबर बसून तो गाण्याची सवय लागली. रियाज करायची सवय लागली. प्रॅक्टिस करता करता एक हे समजायचं नाही गाणं किती चांगलं आहे काय. पण खूप वेळा असं व्हायचं की ते गाणं प्रिपेअर्ड करतायत. तर ते प्रिपरेशनचा त्यांचा जो प्रोसेस असायचा तो प्रोसेस मी म्हणजे बघून बघून एका अभिमन्यू सारखं ते अडॉप्ट केलं. अडॉप्ट केलं मी त्या गोष्टी. आणि मग कधी कधी अशा गोष्टी पण व्हायच्या की अरे ही हरकत अशी नाही आहे अशी आहे. मग मी काहीतरी एखादे सांगितले की असं असं होतं तर हा अच्छा ही अशी जागा आहे का. किंवा कधी कधी बसून आम्ही अॅनलायझेशन करायचो की अरे यांनी कसं सुंदर गायलंय आणि यांची एंट्री बघा किती सुंदर रफी साहेबांचं कसं आलंय किंवा किशोरदांचं कसं गाणं आहे. तर अशा सगळ्या फॅसिनेट होत गेलो मी पूर्ण माझं स्टार्टिंग स्कूलिंग म्हणू शकतो. मग वर्गातल्या एका मुलाने म्हटलं की मी सोलो सिंगिंग साठी जाणार तर तू करतो का. मग मी तेच गाणं घेऊन प्रेझेंट केलं आणि मग झालं. आणि तो त्यावेळेला मला रिअलाइज झालं की लोकांचं अप्रिसिएशन कसं आहे एका गायकाला मिळतं किंवा एका कलाकाराला कसं अप्रिसिएशन मिळतं. आणि ज्या वेळेला लोक अप्रिशिएट करत असतात तुमचं काम त्यावेळेला तुमच्यामध्ये काय बदलाव येतात काय 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 कोणत्या कोणत्या गोष्टी चमकायला लागतात तुम्हाला किती आवड निर्माण ती जी एक फॅसिनेशन होता तो जो फॅसिनेशन होता म्हटलं मी त्याला आता कॅरी करणार. मला ते फॅसिनेशन परत परत घ्यायचंय आयुष्यात. आणि मग मी काकांबरोबर पण तुला असं वाटत नाही की आपण जेव्हा शाळेमध्ये परफॉर्म करत असतो, हो अर्थात आम्ही सुद्धा सर्व या प्रोसेस मधून गेलोय, हो
तेव्हा जी हुल्लडबाजी असते हो हो ते हो काय खरं म्हणजे कळत नाही आपल्याला की हो खरंच टाळ्या खरंच ना वाजवतायत की खरंच आपलं कौतुक करतायत, कारण आपल्या बरोबरचेच विद्यार्थी हो तिथे बघायला बसलेले असतात. करेक्ट त्यांना कितीसं संगीताचं ज्ञान असणार करेक्ट किंवा काय असणार. शिक्षक म्हणतील हा चांगला गातोय म्हणून आपण बरोबर चांगलं गातोय असं म्हणतो. बरोबर तर मग त्याने तुला इतकं प्रोत्साहन कसं काय मिळालं शाळेतल्या ह्या विद्यार्थ्यांकडून? ह्याच गोष्टीवरती म्हणजे माझा एक तो किस्सा पण आहे. एक गोष्ट मला चांगली आठवते. कारण मी तसा पण खूप लाजरा बोजरा असा शाळेमध्ये मुलगा होतो. अगदी कमी बोलणारा किंवा बॅक बेंचवरतीच. इव्हन टीचरला माहिती पण नसायचं की हा मुलगा आमच्याच वर्गातला आहे. हा इतका मी कमी असा राहणारा असा मुलगा होतो. त्यामध्ये गाणं यायचं म्हणून मला गायची इच्छा होती. पण भीती हीच होती हा की सगळे जे आहेत ते माझ्याच वयाचे विद्यार्थी आहेत. आणि जे आज सगळेच तुझ्याबरोबर हो, बेंचवर बसलेत तेच ते ऑडियन्स समोर म्हणून आहे. बसलेत. आणि हुल्लडबाजी ही तर म्हणजे नॅचरल आहे. तर गाणं मी चूज केलेलं होतं देह देवाचे मंदिर. ओ हां. तर त्याच्यामध्ये तो एक आलाप आहे मोठा. अ, तर तो आलाप आता अगोदर अंतरा आहे तो मला वाटतं. जसं दररर रारारा जसे दुधामध्ये दुधाम लोणी वगैरे असं तसं असं काहीतरी. दुधामध्ये तसं असं काहीतरी आहे. जसं दुधामध्ये लोणी तर ते लागतं लोणी. तर आता हे जसं लावायचो आय अजूनही माझ्यासमोर तो पिक्चर आहे पूर्ण. सगळी बसलेली मुलं हा होती ना, तर दर तर ते सगळे गायचे. सगळे गातायत म्हणजे सुरुवात झाली, गाणं सुरू केलं तर चुळबुळ चुळबुळ आणि आणि जसं म्हणजे सूर पकडायला लागलो आणि जसं लोकांना सगळ्या मुलांना कळायला लागलं की हा चांगला गातोय, तसंच तेच जे निगेटिव्ह वाईब होती किंवा निगेटिव्ह एक जी हुल्लडबाजी होती ती अचानक कन्व्हर्ट पॉझिटिव्ह झाली मध्ये. इंटू पॉझिटिव्हिटी. आणि ती गोष्ट मला आजही मी ती गाठ बांधून ठेवली आयुष्यात, की कधीही तुमचा वेळ आणि कधीही तुमचं ऑडियन्स बदलत असतं. हे बरोबर. कधीही त्यांचं ओपिनियन म्हणजे एक काय म्हणतो पिंच ऑफ सॉल्ट सारखं घेतलं पाहिजे. त्यामुळे तो जो प्रतिसाद होता म्हणजे माझ्याच वयाच्या किंवा थोड्या बहुत वयाच्या मुलांमध्ये कडून मिळालेला प्रतिसाद होता. तो मला रिअलायझेशन देणारा होता, की मी ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो आणि केलं पाहिजे. आणि तिथून मग प्रवास सुरू झाला. मग मी 10वी झाल्यानंतर मग मी प्रॉपर प्रोफेशनल क्लासिकल सिंगिंग शिकायला माझे गुरुजी आहेत पंडित भवदीप जयपूरवाले. हा त्यांच्याकडे गाणं शिकायचो मी. 7-8 वर्ष तिकडे मी त्यांच्याकडे गाणं शिकलो. आणि अगदी जसं गुरुकुल सारखंच त्यांच्या घरीच राहायचं. कारण एकतर ते फीज नाही घ्यायचे आमच्याकडून. ओ हां, तर त्यावेळेला तो माझ्यासाठी खूप ॲक्चुअली त्याच्या आधी मी 2 वर्ष गझल शिकलो इथेच माहीमलाच. हा आपला कपडा बाजार तर सिराज खान म्हणून एक आहेत अच्छा. आणि ते गझल सिंगर होते. त्यांच्याकडे 2 हम्म. वर्ष गझल शिकलो आणि मग गझल शिकून मग मी त्यांच्याकडे क्लासिकल पण सिंगिंगसाठी मग म्हणजे ते चालू. गुरु शिष्य परंपरा सारखं तू त्यांच्याकडे शिकलं हो, म्हणालास तू, ते हो, फीस घेत नव्हते. मग तुला सगळी कामं करावी लागली असतील त्यांच्या त्यांच्या मुलाप्रमाणे, कारण हो. पूर्वीची परंपरा तशीच होती. हो, हो. आम्ही अक्षरशः सगळी कामं करायचो. सगळं लाईटचं बिल भरण्यापासून, त्यांना मुलांना घरी घेऊन आणण्यापासून हा आणि त्यांच्या मुलांबरोबर एंटरटेनमेंट टाईमपास करण्यापासून, अगदी कुठे-कुठे अक्षरशः म्हणजे काही कंप्लेंट आली तर आम्ही पहिले उभे राहायचो. पण कधी पैशासाठी त्यांनी असं हे नाही केलं, की आम्हाला ही फीस दिलीच पाहिजे. कारण त्यावेळेला ते स्वतः एक आता आपण प्रोड्युसर्स म्हणतो किंवा प्रोग्रामर्स म्हणतो. त्यावेळेला ते अरेंजर आपण म्हणायचो हा अरेंजर्स असायचे. तर ते अरेंज करायचे पंकज उधास आणि म्हणजे त्यावेळेला आबिदा परवीन यायच्या पाकिस्तानमधून आणि असे सगळे क्लासिकल म्हणजे असे सिंगर मोठे मोठे म्युझिशियन. कलाकार तू पाहिले आहेस, हो, त्यांची हो. कला पाहिली आहे. आबिदा परवीन अक्षरशः घरात असं आम्ही बसून त्यांच्या घरात ते आलेले. पण मग तुला आई वडिलांचा सपोर्ट कसा काय होता, कारण हां. आपली ती एक पिढी, म्हणजे आपली म्हणण्यापेक्षा माझी हं. पिढी अशी म्हणेन, तुम्ही जरा नंतरची. तर हो. आपल्याला कसे शाळा अभ्यास हो, हो. ह्याचं खूप महत्व होतं. आई वडील हो. नाही, पहिलं अभ्यास करा आणि मग हवं ते हो. करा. तर मग तू त्यांच्याकडे शिकत होतास, हो. गाणं शिकत होतास, त्याला तुझं शाळेचं कसं काय चाललं होतं आणि आई वडिलांनी हो. कसं काय तुला सपोर्ट दिला? शाळेत तसं म्हणायला गेलं तर मी एवढा काही चांगला स्टुडंट नव्हतो. त्याच्या वेगळ्या-वेगळ्या रिझन्स असू शकतात. आता आपण म्हणजे पूर्वी तर म्हटलं की चांगलं नाही म्हटलं की हा एक हा हो एक हा हे असं. आता आपण म्हणतो की वेगळ्या-वेगळ्या रिझन असू शकतात. तसं ते काही असू शकतं. पण
आई वडिलांना थोडं माहित होतं की हा अभ्यासात तर काय करत नाही एवढं, पण त्यावेळेला भरपूरशा गोष्टी होत्या. मी म्हटलं की जर मी अभ्यासात चांगला नाहीये तर मी म्हणजे मी एकतर कोडिंग असतं आपलं, जे तुमचे प्रोग्राम्स बनवतात, जावा लँग्वेजेस असतात, कम्प्युटर लँग्वेजेस, जावा किंवा आपलं C++ आणि त्या सगळ्या असायच्या, तर ते शिकत होतो मी त्यावेळेला. IIT आणि त्या अशा वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूट्स होत्या, त्यांच्याकडे जाऊन प्रायव्हेट क्लासेस, तर ते एक सपोर्टिव्ह हँड म्हणून करत होतो. आणि 10वी झाल्यानंतर मी म्हटलं की जर म्युझिकमध्ये काय नाही झालं, ॲज अ सिंगर काय नाही झालं, तर मी ॲज अ रेकॉर्डिस्ट बसेन किंवा म्युझिकच्याच सानिध्यात राहीन. हम्म. म्हणून मग मी साऊंड इंजिनिअरिंगचा क्लास करत होतो आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीमधून. अच्छा. तर अशा सगळ्या गोष्टी करत होतो मी, हं. जेणेकरून त्यामुळे आई वडील पण खुश होते की बाबा हा एक प्रोफेशन म्हणून काही ना काहीतरी करतोय, करणारच आहे. हो. करणारच आहे, आणि त्याच्याबरोबर म्युझिक पण करतोय, आणि त्याच्याबरोबर आम्हाला काही पैसे द्यावे नाही लागत आहे त्यांना. कारण मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही काय पैसे देऊ नका, मी माझं बघेन. तसंच शिकतो. हो. तर मी स्वतःच म्हणजे टीचर स्वतःच शोधले, स्वतःच गाणं शिकायला जायचो, स्वतः यायचो घरी. मी माझं स्वतःच करायचो अगदी 11वी पासून. पण जेव्हा इंडियन आयडॉल मध्ये तुला भाग घेतलास, ते कसं काय भाग घेतला, कसं काय म्हणजे तुला वाटलं हा. की आपण ह्याच्यात पार्टिसिपेट करूया, किंवा तो कोणी हम्म. सपोर्ट केला, की तुझ्या काकांनी केला, हा. आईबाबांनी केला? कारण असं स्वतःहून कोणी मुलं अरे मी भाग घेणार म्हणून जात नाही, हा. कोणीतरी तुला हा. स्ट्रॉंग सपोर्ट लागतो की नाही तू हे हा. करच, त्याच्या मागे कोणीतरी उभं राहावं लागतं. तसं ऍक्च्युली त्यावेळेला माझ्या वाईफ, जी आता वाईफ आहे, त्यावेळेला आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच होतो, यंग. आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहायचो, त्यामुळे ते चालू होतं, ती मैत्री होतीच. पण ऍज अ सिंगर मला माहिती होतं की माझी कुवत त्यावेळेला, आता तर तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, खूप ओपन खूप आहे. झालंय हो. सगळं, पण त्यावेळेला असं होतं की आम्हाला म्हणजे एका आर्टिस्टला बघणंच डिफिकल्ट होतं. तिथपर्यंत जाणं किंवा एखाद्या स्टुडिओमध्ये एंटर करणं एक खूप डिफिकल्ट गोष्ट होती. तर एकच रस्ता होता की कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट करा, जास्तीत जास्त कॉम्पिटिशन जिंका, जेणेकरून तुमचे हम्म. एक कॉन्टॅक्ट्स वाढतील, लोकांची बोलणं चालणं होईल आणि पुढे काय ते रस्ता मिळेल. तर असे खूप कॉम्पिटिशन्स मी त्यावेळेला पार्टिसिपेट करायचो. आणि आणि त्यावेळेस सारेगामा चालायचं. तर सारेगामामध्ये कॅसेट द्या, इकडे द्या, तिकडे द्या, असं कुठल्या कुठल्या पण जास्त करून टेलिव्हिजनच्या कॉम्पिटिशन मध्ये रिजेक्शनच मिळायचं. कारण कधी मग तुम्हाला खूपच जास्त क्लासिकली ट्रेंड असं काय किंवा काही वशिले आहेत किंवा काही ओळखी पाळखीनेच मिळतंय, डायरेक्ट ओपन तुम्ही गेलात, गाणं ऐकवलं आणि तुम्ही आत गेलात, असं आधी तर बिलकुल नव्हतं, जर ते लोक जरी म्हणत असतील तरी. हम्म. तर त्यामुळे तो एक डिफिकल्ट टाइम होता. आणि त्यावेळेला शिल्पा आणि मी, माझी वाईफ जी आहे, आम्ही दोघं असंच बसून इथेच समुद्र किनारते आमचा हाच इथे स्पॉट असायचा, येऊन गप्पा मारायचो. आम्हाला समुद्र खूप आवडीचा आहे, त्यामुळे आम्ही दोघं आपलं येऊन मग त्यावेळेला तिने मला म्हटलं की त्यावेळेला इंडियन आयडलच्या ऍड्स यायला लागलेल्या ऍक्च्युली. आणि मी म्हटलं की मला आता ना कंटाळा आलाय सगळ्या शोजचा, कारण जाऊन रिजेक्शनच होणार आहे. गाणं काय त्यांना ऐकायचं नाही, काय डान्स करून दाखवा किंवा काही प्रेझेन्स असला पाहिजे तुमचा, त्या ह्या गोष्टींसाठी. प्लस काय असतं ना की आता मुलं तुम्ही, ही जी मुलं येतात, कलाकार पण सगळे होतात, त्यांच्या पाठी त्यांचे आई वडील असतात. त्यांना फोर्स म्हणा किंवा त्यांना ग्रूमिंग म्हणा, त्यांना कसं उभं करायचं, काय करायचंय, या सगळ्या प्रोसेससाठी त्यांचे आई वडील सपोर्टिंग कास्ट असते त्यांच्यासाठी. माझ्यासाठी असं काहीच नव्हतं. मी स्वतःच कुठली कॉम्पिटिशन आहे तिथे जाऊन उभा राहायचो स्वतःच. त्यामुळे ते ग्रूमिंग काय आहे, कसं राहिलं पाहिजे, काय गायलं पाहिजे, काय करायचंय, मी स्वतःचे चॉईसेस स्वतःच बनत होतो. तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तर तिने पण म्हटलं की नाही नाही, तू ट्राय कर. आणि मी म्हटलं चल ठीक आहे, आपण आता करतोय तर ती करूया. आणि तो बावळटपणा म्हणा, एक गबाळेपणा म्हणा, तशाच पद्धतीने मी कॉम्पिटिशन मध्ये तिथे पण पार्टिसिपेट केलं. मला इव्हन फराह हे म्हटलं पण होतं तिने की केस कापून ये म्हणून. केस कापून आलास तर तुला नेक्स्ट टाइम घेईन म्हणून. तर मी प्रॉमिस केलं. तर ती गोष्ट वेगळी आहे. पण तिथे अगदी गाण्यावरतीच मी सिलेक्शन झालं सुरुवात, आणि हळूहळू मग ती जर्नी सुरू झाली. पण मला एक ना नेहमी वाटतं रियालिटी शोचं, हा. तुला सांगते, स्पेशली हे गाण्याचं हा. म्हण किंवा कुठे,
सगळेजण ते गळा काढतात ना, हम्म. म्हणजे त्यांची आई वडील, अरे हो. ह्याची आई रिक्षा चालवते, ह्याची हम्म. आई नारळ पाणी विकते हॉस्पिटलच्या बाहेर, हे अजून काहीतरी हो. भाजी विक्रेती आहे. आणि हो. लोकांची सिंपती घेण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. आणि म्हणजे चॅनलच त्यांचं प्रमोशन असं करतं बरोबर. की ती गरीब आहे, गरीब आहे, गरीब आहे. हो. हो. असे चांगल्या घरातले कोणी येतच नाहीत का गायक? एकही असं सांगत नाही की बाबा याचा मस्त पेडर रोडला मोठा समुद्रावर हा. फ्लॅट आहे, आई वडिलांनी त्याला इतक्या ट्युशन्स ठेवल्या आहेत गाण्याच्या, हा. त्याने मेहनत केलेली आहे. असं कोणाची स्टोरी सांगितली जात नाही. हो. सगळ्यांची स्टोरी इतकी दळिद्री, हो. गरिबी हे सांगितलं जातं. हो. अरे त्यांच्याकडे आज इतकं गाण्याने ती मुलं एवढी श्रीमंत आहेत, बरोबर. आवाज एवढा आहे, ती श्रीमंती त्यांच्याकडे. बरोबर. ते बोला तुम्ही, तो किती रियाज करतोय, त्याचं गाणं किती छान आहे, किती बरोबर. कॉम्पिटिशन, ही माहिती त्यांनी द्यावी असं मला बरोबर. वाटतं. की उगीच गळा काढून सिंपती लोकांची घ्यावी असं हो. करू नये. ते मोठे गायक आहेत, ते मोठे हो. कलाकार आहेत, ती मुलं म्हणजे, बरोबर. बरोबर. असं एक वाटतं. तुला काय वाटतं याच्याविषयी? नाही, मला तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू अगदी बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ना, ते प्रेक्षकांचं आहे. प्रेक्षकांना काय आवडतं, काय बघायला आवडतं आणि प्रेक्षक त्या गोष्टीला कसं बघतात, त्याच्यावरती टेलिव्हिजन, फिल्म्स ह्या डिपेंडेंट. तुम्ही तर ब- केलेलं आहे, तुम्हाला हा. माहिती आहे. खूप एक प्रकारे मला नेहमी वाटतं, की प्रेक्षकांच्या जे एन्व्हायरमेंट आहे, त्यावेळचा जो एन्व्हायरमेंट आहे, त्या मौसम म्हणूया किंवा ॲटमॉस्फिअर म्हणूया, त्या ॲटमॉस्फिअरचाच एक रिफ्लेक्शन टेलिव्हिजन किंवा फिल्म्स आहेत. बरोबर. आत्ताच्या तुम्ही फिल्म्स बघा, सगळ्या धार्मिक आहेत हो हो किंवा हो. देशभक्ती किंवा असं. कारण तसा ॲटमॉस्फिअर आहे. काही वर्षापूर्वी सगळंच रोमॅन्टिक होतं, कारण 90s नंतरचा काळ जो होता तो बदलावचा टाइम होता. तर ते सगळंच महाग आणि सगळे स्वित्झर्लंडला जाऊन व्हिडिओ बनत होते आणि हो हो. गाणी बनत आहेत. तर तो काळ जसा त्याच्या आधीचा जर तुम्ही काळ बघितला, तर प्रत्येक फिल्म मध्ये एक डायलॉग कॉमन असायचा, माँ मुझे नौकरी मिल गई. हो हो. आहे की नाही? कारण तो काळच तसा होता. तर काळाप्रमाणे ना, मी तुम्हाला एक एक्झाम्पलच सांगतो इंडियन आयडलचंच, फर्स्ट इंडियन आयडलचंच. आमच्यामध्ये एक मुलगा होता, जो ज्याची अगदी खूप छोटी स्टोरी, त्याच्यानंतरच्या जशा स्टोऱ्यांवरतीच फोकस केलं जायचं, तसं नव्हतं. अगदी सिंपल स्टोरी ठेवलेली, की हा मुलगा जो आहे, हा एक पेंटर आहे आणि हम्म. हा साधा पेंटर आहे, भिंतींना घरांना पेंट वेंट करण्याचं काम करतो. त्यांनी ती जी इमोशनल स्टोरी जी कनेक्ट झाली लोकांबरोबर, आ आणि त्याच्यानंतर खूप त्याचे परफॉर्मन्सेस पडले पण. पण तरी सुद्धा तो चांगल्या परफॉर्मर्सना पण खाऊन पुढे, म्हणजे खाऊन नाही म्हणणार, पण एलिमिनेट ते होत होते आणि हा पुढे जात होता कारण ती वोटिंग वरती. सिंपतीची लाट त्याच्या बाजूने हो. गेली ना. आणि ही सिंपतीची लाट क्रिएट कोणी केली? लोकांनी केली. लोकांनी त्यांना सपोर्ट केला. लोकांनी केली असं मी हो. म्हणणार नाही, चॅनलने केली असं म्हणणार. चॅनल तुम्हाला दाखवतं, हो. प्रदर्शित करतं, पण त्यामधून लोक जे घेतात, मग त्याच्यातून परत नवीन गोष्ट बनत असते, परत नवीन गोष्ट. त्यामुळे जसं मी म्हटलं, की खूप छोटंसं होतं ते. हम्म. आणि पण त्याच्यामुळे अक्षरशः आम्हाला काउन्सिलिंग करावी लागली. कारण सगळे घाबरगुंडी उडालेली पूर्ण आमच्या 12 11 हो. हा. 7-8 होते त्यावेळेला उरलेली, की आम्ही पण जाऊ, उद्या कोणी जाऊ शकतं. तर बरोबर आहे. मला खूप चांगली गोष्ट, आमचे त्यावेळचे मेंटॉर होते राजू सिंग म्हणून, ज्यांनी मोहब्बते लुटाऊंगा माझ्यासाठी हे पूर्ण प्रोग्राम पण केला आणि खूप हम्म. फिल्मसाठी, सोनूजींसाठी पण खूप गाणं, खूप म्युझिक केले त्यांनी. त्यांनी मला एक खूप चांगली गोष्ट म्हटलं, की असे डिस्ट्रॅक्शन खूप येणार आयुष्यात, पण जर तुम्ही तुमच्या मार्गावरती जर अटळ नाही राहिले, तर तुम्ही आरामात हलू शकता. तुम्हाला तुमच्या रस्त्यावरतीच राहावं लागणार. जर दुसऱ्यांना त्यांचं क्रेडिट मिळतंय किंवा त्यांना त्यांच्या दुसऱ्या कामांमुळे जर सक्सेस मिळायचं, तर त्यांचं सक्सेस आहे. तुमच्या झोळीमध्ये केवढ्या गोष्टी आल्या ह्यावरती तुम्ही लक्ष द्या. तुम्ही आणि तुम्हाला प्रूव्ह करा. हो, आणि माझ्यासाठी ना, खरं म्हटलं तर ताई, पूर्ण जो इंडियन आयडलचा जो प्रवास होता ना, तो अगदी माझ्या आयुष्यासाठी, पुढच्या आयुष्यासाठी एक बायबल सारखा बनला. महत्वाचा टप्पा खूप ठरला. महत्वाचा टप्पा ठरला, कारण त्याच्यातून जसं स्लमडॉग मिलेनियर मध्ये कसं तो हो. मुलगा बसतो आणि तो आपल्या एक्सपिरियन्स वरून त्या प्रश्नांची उत्तरं उत्तर देतो. देतो. त्याला माहिती नसतं, की अभ्यास नसतो त्याचा,
पण त्याचा एक्सपिरियन्स एवढा दांडगा असतो, त्या एक्सपिरियन्स वरून तो त्या प्रश्नांची उत्तरं देत जातो. बरोबर. तसंच मला उलट झालं. मला त्या शोमुळे माझ्या आयुष्यातल्या एक्सपिरियन्सच्या आधीच गोष्टी कळल्या, उमजत गेल्या, की तुम्हाला तुमच्या रस्त्यावर राहिलं आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये क्रेडिबिलिटीवरती जर लक्ष ठेवलं, तर तुम्हाला जेवढं मिळेल ना, तेवढं खूप चांगलं मिळू शकतं. दुसऱ्याकडे बघण्यापेक्षा स्वतःचा रस्ता बघा. आणि 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 मी जिंकलो पण, यु नो. आता फायनल्सच्या वेळेला तू म्हणजे काय एक्साइटमेंट होती तुझी, किंवा हां. टेन्शन आलं होतं का, प्रेशर आलं होतं की बापरे आता लोकांची माझ्याकडून अपेक्षा खूप हां. आहे. कारण मला आठवतं मी माहीम एरियातच राहते. बरोबर. अख्खं माहीम आणि इतकं सगळे जण डोळे लावून बसले होते, हो. नाही हा आपल्या माहीमचा आहे, हा यायलाच पाहिजे. हां. किती सपोर्ट, म्हणजे मला आठवते हो, प्रत्येक सोसायटीतल्या लोकांनी बॅनर्स बनवले होते आणि अभिजित हो, सावंत हा यायलाच पाहिजे, इतका हो. लोकांचा. तर मला असं वाटतं त्याच्या प्रेशरही खूप आलं असेल तुझ्यावर त्यावेळेला. माझ्यावरती खूप प्रेशर होतं. त्यावेळेला ते तू कसं काय हँडल अग केलेस मग ते? खूप विचित्र प्रेशर होतं, मी खरं हा. म्हणेन तर. मला आठवतं आम्ही टॉप 3 होतो आणि टॉप 3 असताना आमचं एक होम कमिंग म्हणून एक त्यांनी सेगमेंट बनवलेलं. तर हा. त्याच्यामध्ये आम्हा तिघांना पण घरी जायचं होतं आणि मग घरातले सगळे कॉलनीतले लोकं असं तुमचं स्वागत-वागत हो, ते करायला. ते बघितलं, ते हां. तिघांचंही दाखवलं होतं. हो. तर हम्म. आम्ही आपापल्या घरी त्यावेळेला तो पूर्ण जर्नी कंप्लीट करून, म्हणजे त्यावेळेला आम्ही घरी नाही राहायचो. म्हणजे शूट संपल्यावर घरी नाही जायचो. आम्हाला हो, हॉटेलमध्येच तिथेच. स्टे होता. हम्म. तर अगदीच मी 2-3 महिन्यानंतर अगदी घरी जात होतो. आणि जशी बिल्डिंगमध्ये गाडी आली कॉलनीमध्ये, आणि पूर्ण जागा भरली आहे, लोकं जमा झालेत, बाहेरून लोकं आलेत. अगदी पूर्ण कॉलनी, जे लोकं मला ओळखत नव्हते आधी, ते सगळे भेटायला आलेत. आणि ते अगदी म्हणेन तर ह्याचा ना एक्सपिरियन्स होता, ना समज होती, की कसं हो. ह्याला घ्यायचंय, कसं एक्सेप्ट करायचं ते कळत नव्हतं. तर त्या सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट होत्या. मी परत ज्यावेळेला गेलो आणि परत मग तो प्रवास परत परत त्या गोष्टी चालू होत्या. नंतर एक एलिमिनेशन झालं आणि आम्ही फायनल डिक्लेअर झालं. मी म्हटलं, की मला फायनल जिंकायचं नाहीये. हो. मी घरामध्ये सांगितलं, फॅमिलीला सांगितलं, की आय डोंट वॉन्ट टू विन. मला तुम्ही तुम्ही व्होट करू नका. तुम्ही लोकांना पण काय जाऊन सांगू नका. कारण जे काय आता होतंय, हे माझ्या कंट्रोलच्याच बाहेर आहे. त्यामुळे मी अक्षरशः सांगत होतो, की कारण नका हे करू. अचानक मिळालेलं सक्सेस तू हो. कसं काय हँडल केलंस मग? अचानक तेच तर आहे ना, की हा. कळतच नाही, की पहिली तर गोष्ट असते ना, एखादी बॅग जर तुम्हाला दिली अशी, की बाबा एक बॅग ठेवली, ही घ्या. हा. तुम्हाला पहिलं कळायला तर पाहिजे, की हँडल कुठे, ती बॅग उचलू कुठल्या साईडने. तर हो. तो गोंधळ पहिला तिथून सुरू झाला, हा. की कसं घ्यायचं, कसं समजायचं लोकांना, कसं इंडस्ट्रीच्या लोकांना समजायचं. कारण तिथे एक भाषा आहे, एक डेकोरम आहे, एक लोकांची बोलण्याची पद्धत आहे. आम्ही राहणं 6 महिन्यापूर्वी जो एखादा शाहूनगरमध्ये आपल्या हो. बिल्डिंगच्या खाली कट्ट्यावर बसून मित्रांबरोबर टाइमपास करून क्रिकेट खेळून घरी जाणारा मुलगा अचानक 6 महिन्यानंतर मोठा अमिताभ सेलिब्रिटी बच्चन, झाला. हो, अमिताभ अमिताभ बच्चन सारखे आणि मोठे मोठे लोक नावं घेतात आणि बोलतात, अरे मी तू आय सॉ युअर शो, यू बीन लवली, ग्रेट, डुईंग वेल, असं सगळं बोलून जातात. आणि त्यावेळेला आत्तासारखं नव्हतं, की आता तुम्हाला इंस्टाग्राम वरती एखादा स्टार पण तुम्हाला रिप्लाय करेल, काहीतरी हो. जवळीक खूप आली आहे. तसं नव्हतं त्यावेळेला. तर अगदीच असं म्हणजे एखादा टीव्ही सोशल मीडिया ऍक्टर पण इतकी ऍक्टिव्ह मोठा नव्हती. होता, हा. बघायला काहीच नव्हतं ना. आम्ही पळायचो, लोक सोनूजींना मी समोर बघितलं, माझे पाय कापायला लागले ज्या वेळेला पहिल्यांदा बघितलं मी त्यांना. तर हे सगळं सांभाळणं खूप डिफिकल्ट होतं. मी फक्त जसं मी तेच एक ठेवलं, की जेवढं आतापर्यंत शो मध्ये आहे, जसं आपण स्वतः वागत आलो तसंच ठेवत राहा. आणि तेच जे आई वडिलांनी आतापर्यंत शिकवलेलं आहे, अपब्रिंगिंग तुमची जशी झालेली आहे, ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात बरोबर आहे, त्याच गोष्टी तुम्ही करून जर आता इथपर्यंत पोहोचू शकतात, तर मग ह्याच्या पुढचा रस्ता पण तसा चालू ठेवा. इतकं तुला यश मिळालं, हम्म. इतका तू प्रकाश झोतात आलास, तर मला एक विषय तुझ्याशी बोलायचा आहे. हम्म. आपण खूप ऐकतो आता हो, सुमन कल्याणपूर अप्रतिम हो, गायकी. हो, शैलेंद्र सिंग, ऋषी कपूरला त्याने प्लेबॅक सिंगिंग हो, दिलं. अगदी पहिल्या बाहर से कोई अंदर ना आ सके या हो, गाण्यापासून
हा. परंतु ते पुढे येऊ शकले नाहीत. त्यांची गाणी इतकी गाजलेली आहेत, मोजकीच आहेत. तर ते का पुढे येऊ शकले नाहीत? तर तू असं केल्यानंतर तुला असं वाटलं का कुठेतरी आपल्याला पण अडचण येते पुढे यायला? त्यांनी तर खूप गाणी गेले त्या मानाने बघायला गेलं तर हा. मी तर म्हणेन सुमन कल्याणपूर म्हणा किंवा त्यांचं नाव घ्या किंवा मी उदाहरण तर एक शैलेंद्र दोन हा घेते, असे अनेक असे कलाकार आहेत भरपूर की कलाकार ते आहेत. पुढे आलेच नाहीत. त्यांचं नाव हो झालंच नाही. अप्रतिम गायकी होती त्यांची. हो. माझं माझं ह्या पूर्ण गोष्टीवरती दोन वेगळे मत आहेत. एक तर मी ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये मी पण पहिलं पदार्पण केलं. खास करून मराठी इंडस्ट्री वेगळी आहे, हिंदी वेगळी. पण सिंगर्स जे आहेत ना, सिंगर्स कम्युनिटी म्हणू शकतो आपण. इवन मला असं वाटतं ऍक्टर्स बद्दल पण नसेल, पण सिंगर्स कम्युनिटीची स्वतःचीच ना एक सर्व्हायव्हल फाईट खूप मोठी आहे. म्हणजे ग्रुपिझम आहे का तिथे? ग्रुपिझम पेक्षा मी म्हणेन की ग्रुपिझम तर आहेच, हम्म. पण ग्रुपिझम हा वर्ड खूप चुकीचा वाटतो मला. एक कम्फर्ट झोन म्हणूया आपण. कारण आता हम्म. मला जर 4 लोकांबरोबर काम करायची माझी जर कारण इथे काही काही आपली गणित नाहीये, हा. नंबर्स नाहीये. ही एक अशी फील्ड आहे जिथे नंबर्स काम नाही करत. इथे मी एखादा टेक आहे, हा मला चांगला वाटतं, तुम्हाला मे बी नाही चांगला वाटणार. हा परसेप्शन गेम जास्त मोठा आहे. त्यामुळे सुरांचं पण तसंच आहे. मी लावलेली तान मे बी एखाद्याला आवडेल, दुसऱ्याला मे बी नाही आवडणार. माझं गाणं मे बी तुम्हाला आवडेल, एखाद्याला मे बी नाही आवडणार. त्यामुळे कोणाला काय आवडेल आणि ते का आवडेल ह्याचं परसेप्शन, ह्याचं राईट आन्सर किंवा कॅल्क्युलेटिव्ह आन्सर देणं आर्ट फॉर्ममध्ये इट्स डिफिकल्ट. त्यामुळे सिंगर्स वरती एवढी इन्सिक्युरिटी आहे ना, कारण कोण पुढे जाईल आणि कोण पाठी राहील ह्याच्यामध्ये माहितीच नाही. तर त्यामुळे सर्व्हायव्हल गेम इट्स द मोस्ट डिफिकल्ट गेम. आणि आपण जसं तुम्ही म्हणत पण होता पूर्वी, जे एक्झाम्पल दिलं की ट्रेनचं नाही, मी सांगणार आहे तो बोगीमध्ये किस्सा आता. आता आत्ताच तेच सांगते. हा सांगा मग मी अं, पुढचं सांगतो. शाळेत असताना एक धडा होता, हा. आतले आणि बाहेरचे. त्याच्यात हम्म. असं होतं की ट्रेन मधून जात आहेत, त्या डब्यामध्ये हो. इतकी गर्दी आहे, हो. कोणाला जागा नाहीये. आणि जेव्हा स्टेशन येतं तेव्हा बाहेरच्या लोक, आतले लोक जे असतात ते बाहेरच्यांना आतमध्ये येऊ देत आहे. नाही नाही, जगा नाही आहे, चलो आगे जाओ वगैरे असं बोलतात. तरी त्यात एखादी व्यक्ती रेटून बिटून कशी तरी गर्दीत घुसते आणि ती तिथे बसते. मग शेजारी आप कहा जा रहे हो, किधर जा रहे हो असं गप्पा गप्पा करत चहा एकत्र घेऊन पितात. आणि पुन्हा पुढचं स्टेशन येतं. जेव्हा पुढचं स्टेशन येतं तेव्हा ती नवीन आत आलेली व्यक्ती त्यांच्या बरोबरी घेऊन नवीन माणसाला आत येऊ देत नाही. हम्म. की नाही जगा नाही आहे, जाओ जाओ असं म्हणते. परत तर आतले आणि बाहेरचे हम्म. म्हणजे प्रत्येक बाहेरची व्यक्ती आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते, बरोबर. परंतु आतली व्यक्ती नवीन माणसाला आत येऊ देत नाही. हो. तर हे संगीत क्षेत्रात पण असं आहे का? तेच तर आहे ना, आता ह्याच तुमच्या कारण स्टोरीवरती तुझ्यासारख्या इतक्या गुणी हो. कलाकाराला ज्याने लाखो काय हो. करोडो लोकांमधून तुझं सिलेक्शन झालं, बरोबर. इतकं सुंदर तुझा आवाज, अख्खे जगाला तू वेड लावलं होतंस तुझ्या हम्म. एका गाण्याने. हो. आणि मला असं वाटतं की जेवढं तुला स्थान मिळायला हवं होतं हम्म. या क्षेत्रामध्ये तेवढं तुला मिळालं नाही असं वाटतं. तर बरोबर. म्हणून मला हे विचारायचं, आतले आणि बाहेरचे असं काही तुझ्या गोष्टीत म्हणजे तुझ्या बाबतीत झालं का? तुम्ही जसं अक्षरशः तुम्ही लिटरली ह्या पूर्ण स्टोरीमध्ये तुम्ही म्युझिक इंडस्ट्रीला एस्टॅब्लिश केलंय किंवा आपण म्हणूया आपल्या फिल्म इंडस्ट्रीलाच एस्टॅब्लिश केलंय. हे सगळ्यांची, आमच्या सर्वांची स्टोरी सेम आहे. आम्हाला सगळ्यांना, मी असं नाही म्हणणार की मी बाहेरचा किंवा मी भोगलाय आणि बाकीचे आता नाहीये. आम्ही सगळ्यांनी असाच प्रवास केलाय. मला आज 10-15 वर्ष तर फक्त ती दारं ठोकून दार उघडायला लागली आफ्टर अचिव्हिंग सो मच. आणि माझ्यावरती तो, जसं तुम्ही म्हटलं की नाव एवढं मोठं झाल्यामुळे इन्सिक्युरिटी बाकीच्यांची जास्त वाढली. जर ह्याला आम्ही आज बसवायला लागलो एकत्र, तर हा तर खाऊन टाकेल आमचा सगळाच. एक्झॅक्टली तेच मला म्हणायचंय. है ना? तर तो जो सिंगरचा सर्व्हायव्हल गेम आहे, तो एवढा मोठा आहे आणि एवढा इन्सिक्युअर आहे. आणि मी त्यांना दोष देणार नाही, कारण सिस्टमच तशी आज आहे. सिस्टमच अशी आहे की आज तुमचा जर चान्स गेला, आज तुमचं एक गाणं आता 15
15 फिल्म्स पण नाही येत एका महिन्याच्या आपल्या ना, किंवा येत जरी असतील तरी त्याच्यामध्ये सगळेच वेगळे वेगळे सिंगर्स नाही यूज केले जातात. नो, तेच 4-5 लोकांनाच यूज करायचंय. मग बाकीच्यांना वाव मिळणारच कशी? मिळणारच नाही. मिळायला इतकं डिफिकल्ट पडतं.